या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती गोरेगावमध्ये भीषण अपघात झालाय। पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास भरधाव बेस्ट बसनं ट्रकला मागून जोरदार धडक दिली। बोरिवलीकडनं अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बसनं ट्रकला वनराई पोलीस स्टेशन समोरच मागून जोरदार धडक दिली। यामध्ये 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झालेत। जखमी प्रवाशांना जोगेश्वरीतल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। दरम्यान वनराई पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वनराई पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, कसा आणि कधी झाला हा अपघात, आत्ताची स्थिती काय? खरं तर अतिशय भीषण हा अपघात पश्चिम द्रुतगती मार्गावरती झालेला आपल्याला पाहायला मिळते। बोरिवलीकडनं अंधेरीच्या दिशेने जाणारी ही बेस्ट बस होती, जिनं थेट ट्रकला रस्त्यावरती उभा असणाऱ्या एका ट्रकला धडक दिली आणि ज्यामध्ये बसचा पुढचा जो सगळा भाग आहे तो चक्काचूर झालेला आपल्याला पाहायला मिळते। या घटनेमध्ये साधारणपणे 5 ते 6 जे प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते त्यांना दुखापत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ते जखमी झाले असल्याने त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये सुद्धा सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण सांगितलं पश्चिम द्रुतगती मार्गाची वाहतूकसुद्धा काही काळासाठी खोळंबलेली होती। त्यानंतर वनराई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद केलेली आहे। बस चालकावरती हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। जे सगळे जखमी प्रवासी आहेत त्यांना सुद्धा उपचार दिले जात आहेत। परंतु या सगळ्या प्रकरणामुळे एक गोष्ट पाहायला मिळते की सकाळच्या वेळेला ज्या वेळेला विशेष ट्रॅफिक नसते त्यावेळेला जर अशा पद्धतीनं बेस्टचे अपघात होत असतील आणि त्यातनंच बेस्टचा प्रवास किती असुरक्षित होत आहे, चालकांवरती दबाव आहे का, अशाही अनेक गोष्टींची चर्चा या निमित्तानं होणं गरजेचं आहे। कारण अशा पद्धतीचे अनेक बेस्ट अपघात यापूर्वीही झालेले मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपण बघितले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा तरी नोंदवण्यात आला असला तरी सुद्धा बेस्ट प्रशासनाकडनं या संपूर्ण घटनेनंतर काय कारवाई केली जाते, कशा पद्धतीची सुरक्षात्मक पावलं उचलली जातात हे बघणं महत्त्वाचं आहे। बरोबर सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता पुढची बातमी, नाशिक शहरातील रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांनी उद्योजक आणि कामगार पुरते त्रस्त झालेत। उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरती नाराजी व्यक्त केली होती आणि इथल्या रस्त्याचा आमच्या प्रतिनिधीने देखील रियालिटी चेक केला। बघूयात। नाशिकमध्ये रस्त्यावरती कसे खड्डे पडलेत हे आपल्याला दृश्यात तर दिसतंय। त्याचा रियालिटी चेक न्यूज 18 लोकमतनं केलाय। या सगळ्या खड्ड्यांमुळे नागरिक तर आहेतच, त्याचसोबत औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांमुळे उद्योजक आणि कामगार सुद्धा पुरते त्रस्त झालेले आहेत। उद्योजकांनी तर पत्रकार परिषद घेऊन औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेवरती नाराजी व्यक्त केली। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये असे कोणकोणते भाग आहेत की जिकडचे रस्ते अतिशय दयनीय आहेत? श्वेता, मी आता नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आहे। अंबड लिंक रोडवरती मी आता उभा आहे आणि माझ्यासोबत हे नाशिक मधील काही उद्योजक आहेत, अर्थात औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आहे। त्यांच्या साक्षीनं आपण नाशिकमधल्या खड्ड्यांचा अर्थात औद्योगिक वसाहतीमधल्या खड्ड्यांचा रियालिटी चेक करतोय। आमच्या हातामध्ये ही फुटपट्टी आहे आणि या फुटपट्टीवर आपण बघू शकतो तब्बल 2 फूट खोल अशा स्वरूपाचा हा खड्डा जो आहे तो या औद्योगिक वसाहतींमधल्या रस्त्यांवर पडला आहे। हा जो रस्ता आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय हा रस्ता केवळ एका भागात नाही आहे तर पूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये आहे। मी आता पुन्हा श्वेता हा टेप हातामध्ये घेईल। हा रस्ता साधारण किती फुटांचा खड्डा आहे अशी याची रुंदी देखील आपण मोजणार आहोत। माझ्यासोबत हे उद्योजक आहे नाशिक औद्योगिक वसाहतीमधले, त्यांच्या साक्षीने अर्थात त्यांच्यासोबत आपण हा रियालिटी चेक करतोय आणि या खड्ड्याची आता जो आपण खड्डा मोजलेला आहे त्याची साधारणतः रुंदी किती आहे ते आपण तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवणार आहोत। साधारणतः हा जो खड्डा आहे 15 ते 16 फूट रुंदीचा हा एकूण खड्डा आहे आणि असा जर आपण मोजला आडवा तर तो देखील मोजणार आहे। आडवा किती आहे आणि आता उभा किती आहे, आपण उभा जो मोजला तो 16 फुटांचा होता आणि आता हा जो आपण आडवा मोजतोय तो किती फुटांचा आहे ते देखील मी आपल्याला दाखवतोय। 14 फुटांचा हा खड्डा आहे। ही नाशिकमधली दृश्य आहे। हे सगळे उद्योजक आहे, आयएमआयचे सगळे पदाधिकारी आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांना नेमका काय त्रास होतोय। नाशिकमध्ये प्रचंड खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिक जे आहे
ते त्रस्त आहे. विशेषतः उद्योजकांना फटका बसतोय. काय भावना आहे? मागचे 6 महिन्यापासून पावसाळा सुरू होण्याच्या आधी आम्ही निवेदन देऊन थकलो, बोलून थकलो, पण आता काहीही झालेलं नाही हे दिसतंय आपल्याला. आणि हा मेन रोड जो आपल्या मुंबईपासून त्र्यंबकेश्वरला जॉईन करतो, हा रस्ता औद्योगिक वसाहतीमधून जाताना हा रस्ता आहे. या रस्त्याची हालत अशी आहे, तुम्ही आतमधले खड्डे जे इंटरनल रोड्स आहेत ते बघितले, त्याची आणखीन वाईट अवस्था आहे. दर दिवशी इथून जाणारे जे कर्मचारी किंवा उद्योजक आहे, कोणी गाडीवरून पडतं आहे, कोणाचे फिजिकल अँड मेंटल हेल्थवर परिणाम होत आहे, आपलं इंधन जास्त जातो आहे, ट्रॅफिक जॅम्स होत आहे, चिडचिड होते, सगळं याच्यावरून परिणाम आपल्याला दिसायला मिळत आहे. आणि आम्ही आव्हान देऊन थकलो आहे. आता असं वाटतं आहे आम्ही टोल कलेक्शन चालू करू आणि आम्ही इथे आमचे स्वतः रस्ते मेंटेन करू, असं आम्हाला वाटतं आहे आता. श्वेता, नाशिक औद्योगिक वसाहत जी आहे ती नाशिक महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा फंड देत असते टॅक्सच्या माध्यमातून. मात्र त्याच औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांची अवस्था आहे. आणखी काही पदाधिकारी आहे, काय भावना आहे तुमची या सगळ्या खड्ड्यांच्या अनुषंगाने? सर, याच्यामधून ना जेव्हा आमचा फिनिश गुड जातो आहे तर या खड्ड्यांमुळे तो डॅमेज होतो आहे आणि आमचं मोठ्या प्रमाणामध्ये रिजेक्शन होतं आहे. आणि हा लॉस जो आहे, हा लॉस आम्हाला फक्त या खड्ड्यांमुळे सहन करावा लागतो आहे. रात्री बेरात्री जेव्हा लोक घरी जातात तेव्हा खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं असतं आणि त्यांचे ॲक्सिडेंट होत आहे. सर, असे बरेचसे मजदूर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आपल्यासोबत आणखी काही उद्योजक, काय अनुभव आहे या खड्ड्यांचा आणि काय त्रास होतोय? अनेक वर्षांपासून महानगरपालिकेला आपण या बाबतीमध्ये फॉलोअप घेतलेला आहे. सरकार दरबारी पण यावरती वेळोवेळी निवेदनं देण्यात आले आहेत, याचना करण्यात आल्या आहेत, परंतु परिस्थितीमध्ये फरक पडत नाही आहे. उद्योजकांना पुरवल्या जाणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत याकडे सरकारने लक्ष द्यावे. ज्या पद्धतीने सरकारने त्यांच्या अंतर्गत ऑफिसेसमधील कामकाज सुधारण्यासाठी 100 दिनाचा उपक्रम जाहीर केला, त्याच पद्धतीने उद्योगांना लागणाऱ्या मूलभूत सुविधांबाबतच्यासाठी काही उपक्रम जाहीर करावा, जेणेकरून इथल्या सुविधा. तुम्ही तुमच्या हातामध्ये ही फुटपट्टी आहे, आपण फुटपट्टीने रस्ता मोजला, किती खोल हा खड्डा आहे, किती रुंद वाटला आपल्याला, आणि असे रस्ते कुठे कुठे आहेत? हा खड्डा आपण आत्ता प्रत्यक्षदर्शनी मोजला तेव्हा 1.5 फुटाच्या आसपास हा खड्डा आहे आणि साधारण 15 ते 16 फूट लांबी रुंदीचा हा खड्डा तयार झालेला आहे. पूर्ण MIDCमध्ये म्हणजे आज 40-42 किलोमीटरचा सगळा अंबड परिसर आहे. या टोटल एरियामध्ये सेम पद्धत ही झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी हे खड्डे झालेले आहेत. काय झालं आहे, गव्हर्नमेंट अंबड MIDCला आणि नाशिकला यांनी गृहीत धरून टाकलेलं आहे. कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट आम्हाला नाही आहे, ना आम्हाला कॉर्पोरेशनचे प्रशासकीय अधिकारी आम्हाला सपोर्ट करत नाही. म्हणून माझी तरी वैयक्तिक अंबड असोसिएशनची मागणी ही असेल का स्वतंत्र उद्यमनगरीसाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. तुमच्यासारख्यांचा आपण बघतोय श्वेता, हे माझ्यासोबत सगळे औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, नाशिकची जी अंबड औद्योगिक संघटना आहे त्याचे हे सगळे उद्योजक आहे. त्यांचे या भागामध्ये छोटे मोठे उद्योग आहे आणि हे सगळे उद्योजक त्रस्त झालेले आहे नाशिकमधल्या खड्ड्यांनी. एकीकडे असं सांगितलं जातं की कामगार संघटनांमुळे नाशिकमध्ये उद्योजक येत नाहीये, उद्योग येत नाहीये, नवीन उद्योग या ठिकाणी येत नाहीये. मात्र त्या उद्योगांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे सरकारकडनं त्या सुविधा मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे नवीन उद्योग येत नाही. आहे ते उद्योग या नाशिकच्या बाहेर जात आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकचे लोकप्रतिनिधी नेमकं काय करताय असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय. श्वेता, बरोबर. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या सगळ्या उद्योजकांची, नाशिककरांची ही समस्या संबंधित विभागापर्यंत पोहोचेल आणि त्यातून काही मार्ग निघेल ही अपेक्षा. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी.